हॅलो स्टुडंट्स, नीट 2022 ची परीक्षा मी रिपीट करावी का? शुड आय रिपीट नीट? 2021 च्या परीक्षेमध्ये ज्या स्टुडंटला पाहिजे तितका स्कोर मिळालेला नाहीये, लास्ट इयरच्या कट ऑफ्स नुसार ज्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळत नाहीये किंवा जिथे कुठे तुम्हाला ऍडमिशन हवी होती, BDS असेल, BMS असेल, मे बी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सुद्धा चालणार असेल, परंतु अपेक्षित मार्क न मिळाल्यामुळे तिथे ऍडमिशन होणार नाही आता माहिती आहे. अशा स्टुडंटच्या, अशा पॅरेंट्सच्या मनामध्ये आता प्रामुख्याने प्रश्न सुरू आहे की नीट मध्ये ड्रॉप घ्यावा का, नीट रिपीट करावी का, माझ्या समोरचे वेगवेगळे ऑप्शन्स काय आहेत. या व्हिडिओमध्ये नीट रिपीट करावी का, त्याच्यामध्ये काय ऍडव्हान्टेजेस आहेत रिपीटर्सला, काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, याबद्दल एक ऑनेस्ट चर्चा करण्याचा माझा प्रयत्न आहे. स्टुडंट, नीट रिपीट करण्याचा निर्णय हा फार जास्त विचारपूर्वक घ्यायचा निर्णय आहे. त्यामुळे होऊ शकतं की हा व्हिडिओ नेहमीपेक्षा थोडासा मोठा होईल. मे बी माझे काही विचार, काही मुद्दे तुम्हाला अग्रेसिव्ह, ऑफेन्सिव्ह सुद्धा वाटतील, तरी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जेव्हा तुम्ही नीट रिपीट करण्याचा किंवा नीट रिपीट न करण्याचा निर्णय घ्याल, तो पूर्ण विचारांती घ्या, अशी माझी अपेक्षा आहे. स्टुडंट, गेल्या 20 वर्षांमध्ये मेडिकल एंट्रन्स रिपीट करून सक्सेसफुल झालेल्या अनेक स्टुडंटची उदाहरणं माझ्याकडे आहेत. आणि त्याचप्रमाणे मेडिकल एंट्रन्स रिपीट करून अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची एक्झाम्पल माझ्याकडे आहे. त्या सगळ्यांचे काही प्लस पॉइंट होते, काही निगेटिव्ह पॉइंट्स होते, आणि त्या सगळ्या एक्सपिरियन्स मधनं मी आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडतोय, आजचे मुद्दे तुमच्यासमोर मांडतोय. स्टुडंट, नीट रिपीट करण्याचा आपला निर्णय हा अतिशय अनालिटिकल असला पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारे इमोशनल प्रेशरमध्ये निर्णय घ्यायचा नाहीये. सगळ्यात पहिलं काम आपल्या सगळ्यांना करायचंय ते आहे ऑनेस्ट सेल्फ अनालिसिस. मला 2021 च्या परीक्षेमध्ये अपेक्षित यश का मिळालं नाही, माझं सिलेक्शन नेमकं कशामुळे होत नाहीये, मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज का मिळत नाहीये, याचे सगळे मुद्दे स्वतः आधी समजून घ्यायचे. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे तुम्ही नेमकं कुठे कमी पडलेला आहात. सगळ्यात पहिल्यांदी आपलं फेल्युअर आपल्याला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे, आपलं फेल्युअर आपल्याला अनालाइज करता आलं पाहिजे. आपण सगळे मुद्दे एनलिस्ट करायचे की या मुद्द्यांमुळे मला चांगले मार्क 2021 च्या परीक्षेमध्ये नीटमध्ये अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळू शकलेले नाहीत. कुठले मुद्दे असू शकतात? जितके एफर्ट्स घ्यायला पाहिजे होते परीक्षेमध्ये ते एफर्ट्स मी ऑनेस्टली घेतले नाहीत. एखादा सब्जेक्ट जो माझा वीक होता त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. मला बायोमध्ये तर 280-300 मार्क्स मिळालेत, पण मे बी मला फिजिक्समध्ये फक्त 50 स्कोर येतोय, मे बी मला केमिस्ट्रीमध्ये इतका जास्त वेळ गेला आणि स्कोरही तितका जास्त येत नाहीये. एखादा सब्जेक्ट माझा वीक राहून गेलेला असू शकतो. माझा अभ्यास झाला होता, थेअरी माझी परफेक्ट होती, मी MCQ ची प्रॅक्टिस त्या प्रमाणात केलेली नव्हती. मला वाटलं की ऐनवेळी मला फॉर्म्युले आठवतील, परंतु इनफ प्रॅक्टिस नसल्यामुळे त्या फॉर्म्युल्यांना ऐनवेळी मला दगा दिला आणि मला अपेक्षित स्कोर मिळवता आला नाही. नवीन पॅटर्नच्या जितक्या मॉक टेस्ट सोडून बघायनं अपेक्षित होतं तितक्या मॉक टेस्टची माझी प्रॅक्टिस झालेली नव्हती. त्यामुळे ऐनवेळी एक्झामच्या वेळेस मला टाइम मॅनेज करता आला नाही, ते एक्झाम प्रेशर मला हँडल करता आलं नाही. दॅट वॉज माय वर्स्ट पॉसिबल डे. किंवा अगदी नीट परीक्षा नेमकी काय असते हेच मला समजलेलं नव्हतं. मी काहीतरी भलताच अभ्यास करत होतो आणि परीक्षा कुठल्या तरी वेगळ्याच डायरेक्शनला घेऊन जात होतो. मी फक्त महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकांवर फोकस केलं. नीटची सगळी परीक्षा NCERT बेस्ड होती आणि मी माझा NCERT बेस्ड अभ्यास 11वी पासून मुळात सुरूच केलेला नव्हता. अभ्यास करताना, सिलेबस करताना मला अनेक डाऊट्स होते, मात्र ते डाऊट्स मे बी कधी सॉल्व्हच झाले नाही, मी कधी त्यासाठी एफर्ट्स घेतले नाहीत आणि त्या लेवलला माझं प्रिपरेशन होऊ शकलं नाही. मे बी मला वाटतं परीक्षेसाठी जो परफेक्ट गायडन्स पाहिजे होता तो गायडन्स मला परफेक्टली अवेलेबल झाला नाही, किंवा मला सगळं माहिती होतं, सगळा गायडन्स होता, मात्र ज्या डिसिप्लिननं एफर्ट्स घ्यायला पाहिजे, जे सस्टेन्ड एफर्ट्स घ्यायला पाहिजेत. मी कायम सांगत आलोय, अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलंय की नीट परीक्षेचा पसारा खूप जास्त असतो. आपण सगळे खूप एन्थुझियास्टिकली परीक्षेचं प्रिपरेशन चालू करतो. 11वी मध्ये आपल्या सगळ्यांना खूप सारे मार्क्स नीटमध्ये मिळवायचे असतात, 650 स्कोर करायचा असतो, मात्र त्यासाठी जे डिसिप्लिन एफर्ट्स लागतात ते आपण घेतलेले नसतात. एक अशीही केस असू शकते, आपण सगळ्या प्रकारचे एफर्ट्स घेतलेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यात, परंतु एक्झाम टाइमला काही सिली मिस्टेक झाल्या होत्या. एक्झामच्या वेळेमध्ये काही क्वेश्चन्स अगदी थोडक्यात माझे चुकले आणि असे 4-5 क्वेश्चन चुकल्यामुळे एकदम 25 मार्कांचा फरक पडला आणि तोच माझ्यामध्ये आणि सिलेक्शन होणाऱ्या मार्क्समध्ये डिफरन्स राहतोय.
म्हणजे लिटरली काही स्टुडंट्स अनफॉर्च्युनेटली ते 10-5 मार्क कमी पडल्यामुळे ऍडमिशन पासून वंचित राहत असतात. तुम्ही नेमकं कुठल्या पद्धतीत येता हे तुम्हाला स्वतःला ओळखायला लागणार आहे. डू ऑनेस्ट, मोस्ट इम्पॉर्टंटली याला फार जास्त इंटेलिजन्स लागत नाही, याला ऑनेस्टी लागते. आणि हे ऑनेस्ट सेल्फ अनालिसिस तुमच्यापैकी प्रत्येकानं आज आत्ता ताबडतोब करायचं आहे. स्टुडंट्स, हे सेल्फ अनालिसिसचे मुद्दे तुम्ही प्रॉपर कागद पेन घेऊन लिहून काढा आणि त्यानंतर स्वतःला एक ऑनेस्ट क्वेश्चन विचारा. एक प्रामाणिक प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्या की माझ्यामध्ये नीट परीक्षेला लागणारं डिसिप्लिन खरंच आहे का? माझ्यामध्ये ती पॅशन आहे का की काही झालं तरी मला गव्हर्नमेंट मेडिकलची सीट मिळवायची आहे? माझ्याकडे ती एफर्ट्स घेण्याची तयारी आहे का? माय डिअर फ्रेंड्स, जेव्हा आपण नीट रिपीट करण्याचा विचार करतो ना, तो एक अवघड निर्णय असतो. अवघड यासाठी असतो की तुमच्या बरोबरचे सगळे विद्यार्थी हे आता पुढच्या वर्गात जाणार आहेत. कोणी इंजिनिअरिंगला जाणार आहे, कोणाला खरंच मेडिकलला ऍडमिशन मिळणार आहे आणि इथून पुढे कायमच त्यांचं करिअर 1 वर्षाने पुढे राहणार आहे. वर्षभर तुम्हाला याची आठवण होणार आहे. ज्यावेळेस या मुलांचे काही बर्थडे पार्टीजचे गेट टुगेदर होतील तेव्हा, किंवा कुठे तुम्ही सोशल प्लॅटफॉर्मवरती एकत्र याल तेव्हा तुम्हाला याची जाणीव होणार आहे की अरे हे सगळे माझ्या बरोबरचे विद्यार्थी पुढे गेलेत आणि आता मी मागे राहिलो. खरं सांगू का, आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, म्हणजे लांब उडी मारायची असेल तर 2 पावलं मागं जायला लागतं. हरकत नाही, परंतु हे आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा आपण पूर्ण माहितीने हा निर्णय घेऊ, जेव्हा आपण पूर्ण विचारपूर्वक हा निर्णय घेऊ, जेव्हा आपण आपली मेंटल सायकोलॉजी अशी तयार करू की अरे मला काही करून नीटची परीक्षा क्रॅक करायची आणि त्यासाठी 1 वर्ष थांबण्याची माझी तयारी आहे, त्यासाठी 1 वर्ष लढण्याची माझी तयारी आहे, खूप सारे एफर्ट्स घ्यायची माझी तयारी आहे. एकदा हे तुम्ही मनात ठरवलं, तुम्ही तेवढे मेंटली स्ट्रॉंग असाल आणि हे प्रॉपरली तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही कम्युनिकेट करू शकलात तर तुम्ही अवश्य नीट रिपीट करा. परंतु 2 महिन्यानंतर तुम्हालाच वाटणार असेल अरे यार, मी नीट रिपीट करण्याचा निर्णय घेतला तो बरोबर घेतला का? किंवा मग मे बी BMS ला ऍडमिशन मिळत होती ती घेऊन टाकायला पाहिजे होती, किंवा मग मी CET ची परीक्षा दिली होती, इंजिनिअरिंग करायला पाहिजे होतं. असा विचार, असा कुठलाही निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये जर येणार असेल तर माय डिअर फ्रेंड्स, आत्ताच नीट रिपीट करण्याचा विचार पूर्णतः सोडून द्या. या रिपीट करायला खूप सारी मेंटल स्ट्रेंथ लागते. रिपीट करण्यासाठी तुमचं मन खंबीर लागतं. पुन्हा सगळी तीच पुस्तकं घेऊन बसायचं आहे, पुन्हा सगळा तोच अभ्यास करायचा आहे, त्याच एनर्जीनं करायचा आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त एनर्जीनं करायचा आहे. ज्या लोकांचे ऍडमिशन 15-20 मार्कांनी गेलेली आहे, ठरवून टाका की पुढच्या वेळेस मला ऍडमिशन मिळवायची असेल तर मी एम्सलाच ऍडमिशन मिळवेल. यावर्षी GMC ला मला ऍडमिशन मिळत नाही, नेक्स्ट इयरला मला एम्स ट्राय करायचंय. यावर्षी मला लास्ट गव्हर्नमेंट कॉलेजला महाराष्ट्रात कुठेतरी ऍडमिशन मिळत नाही, पुढच्या वर्षी मी BJ मेडिकल मिळवणार. हॅव दिस काइंड ऑफ पॅशन. आणि हे नुसतं 2 दिवस बोलण्यासाठी नको. म्हणजे नीटचा परीक्षा झाली, मला पेपर चांगला नाही गेला, कट ऑफ्स मध्ये माझे मार्क्स बसत नाहीत, मला कळलं, 2 दिवस रडून झालं, आरडाओरडा करून झाला, हे सगळे इमोशनल कार्यक्रम पार पडले. परंतु आता जेव्हा मी रिपीट करण्याचा निर्णय घेईल त्यावेळेस हा निर्णय फक्त आणि फक्त अनालिटिकल असला पाहिजे. माय डिअर फ्रेंड्स, आत्ता तुम्हाला किती स्कोर येतोय तो नीट समजून घ्या. तुम्ही आता ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहात, तुम्हाला 200 मार्क येत आहेत नीटमध्ये आणि तुम्ही म्हणताय की मी 580 पेक्षा जास्त स्कोर करून नीट एक्झामिनेशन क्रॅक करणार आहे. बेटा, असं होत नसतं. काहीतरी कारणाने तुम्ही खूप जास्त अनफॉर्च्युनेट होता, आजारी होता वगैरे, या रेअर केसमध्ये सोडून द्या. परंतु तुमचे 200 मार्क आलेले आहेत आणि आता अचानक तुम्ही 600 स्कोर मिळवणार आहात, असे जादूचे प्रयोग होणार नाहीत, हे आत्ता स्वतःला सांगा. परंतु त्याचबरोबर स्टुडंट्स 450 मार्क्स वरनं 600च्या वरती मार्क्स मिळवणारे रिपीटर्स मला माहिती आहेत. अगदी 20-25 मार्कांनी जर तुमची ऍडमिशन जात असेल तर जरूर रिपीट करण्याचा निर्णय घ्या. मात्र एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त नीटची परीक्षा रिपीट करता आहात आणि यावर्षी तुम्हाला 500 मार्क मिळणार आहेत आणि थँक्स फॉर रिपीटिंग म्हणून तुम्हाला पुढच्या वर्षी कोणीतरी 600 मार्क देणार आहे, असं काहीही घडणार नाहीये. पुढच्या वर्षीचा पेपर सुद्धा तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडवायला बसाल, पहिल्या क्वेश्चन पासून तुमची सुरुवात सुद्धा शून्यावरती होत असते, ही गोष्ट लक्षात घ्या. इतर करिअरचे ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर ओपन आहेत. तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन मिळते, कोणाला फार्मसीला ऍडमिशन मिळते, BSc ऍग्रीला ऍडमिशन मिळते, तिथेही अनेक चांगले चांगले करिअर्स तुम्ही करू शकता. परंतु हे सगळं मिळत असताना नाही मला डॉक्टरच व्हायचंय, मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MBBSच करायचंय,
हाच तुमचा विश्वास असेल, हेच तुमचं एम असेल, हेच तुमचं ध्येय असेल, तर मग या नीटच्या तयारीला आत्तापासून सुरुवात करायला पाहिजे. माय डिअर फ्रेंड्स, एकदा तुमचं ठरलं की मला नीटची परीक्षा काही करून रिपीट करायची आहे, मला पुढच्या वर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवायची आहे, तर मग आपल्याला ह्या पुढच्या मी ज्या सांगतोय त्या गोष्टी करायला पाहिजे. एकदा तुम्ही नीट रिपीट करायचं ठरवलं असेल तर माय डिअर स्टुडंट्स, फर्स्ट थिंग, अंडरस्टँड व्हॉट इट टेक्स टू रिपीट अँड क्रॅक नीट. नीट रिपीट करून क्रॅक करायला काय करायला लागतं? तुम्ही ऑलरेडी काहीतरी स्कोर वरती आहात, मे बी 400 मार्कांवरती तुम्ही आता ऑलरेडी आहात. ओके, तुम्हाला माहिती आहे की माझं बायोलॉजी झालेलं आहे, मात्र फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये माझा त्या प्रमाणामध्ये स्कोर आलेला नाहीये. आत्ताच प्लॅन तयार करा, पुढच्या 4 महिन्यामध्ये काय करून मी माझा फिजिक्स केमिस्ट्रीच्या स्कोरमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणेल आणि 600 मार्कांपर्यंत पोहोचेल. नीटची परीक्षा समजून घ्या की तुमचं बायोलॉजी फक्त स्ट्रॉंग आहे म्हणून तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मार्क्स तुमचा रँक ठरवत असतात. तुमची ऍडमिशन मेडिकलला होणार की नाही हे बऱ्याचदा फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या मार्काने ठरत असतं. परीक्षेला समजून घेताना एक लक्षात घ्या, नीटमध्ये अवघड प्रश्न विचारायचे नसतात एक्झामिनरला. नीटचा पसारा मोठा आहे, नीटमध्ये सिलेबस खूप वास्ट आहे. नीटमध्ये जर तुम्हाला टॉप करायचं असेल, नीट क्रॅक करायचे असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकही टॉपिक आपला ऑप्शनला असता कामा नये. आय रिपीट माय डिअर फ्रेंड्स, जेवढे टॉपिक्स आहेत 89 पैकी 89 टॉपिक्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मधले मला करायला लागणार आहेत. एखादा टॉपिक ऑप्शनला टाकून नीट क्रॅक करता येत नाही. हा, अगदीच एखादा दुसरा टॉपिक तुम्ही फ्रेशर असताना ऑप्शनला टाकला असेल, हरकत नाही. आता मात्र रिपीट करताना असा एकही टॉपिक नको की जो तुम्ही ऑप्शनला टाकणार आहात. या वर्षीचा पेपर एनटीएनं सेट केलेले मागच्या 2-3 वर्षांचे पेपर जर तुम्ही बघितले तर किती मोठ्या प्रमाणावरती पास्ट इयरचेच क्वेश्चन्स रिपीट होतात. किती कमी संख्येनं खूप जास्त डिफिकल्ट क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले जातात. 10 वेगवेगळे पुस्तकं रेफर करण्याची ही परीक्षाच नाहीये. एक चॅप्टर घेऊन त्याच्यामध्ये पीएचडी करण्याची ही परीक्षाच नाहीये. काही स्टुडंट्स मला नीट करायचंय म्हटल्यावरती मोठे मोठे पुस्तकं घेऊन बसतात. तुम्ही ह्युमन सर्क्युलेशनचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा म्हटलं तर 1000 पानांचं पुस्तकही कमी पडणार आहे. पण तो अभ्यास म्हणजे नीटचा अभ्यास नाही. नीटचा अभ्यास टू द पॉइंट, ऍज पर एनसीईआरटी सिलेबस, त्याचे स्कोप लिमिटेशन्स आपल्याला नीट समजून घेता आले पाहिजे. तुम्हाला नीटवरती भाषण द्यायचं नाहीये, तुम्हाला नीटमध्ये परीक्षेत आलेला प्रश्न सोडवायचा आहे आणि आपली तयारी सुद्धा त्याच पद्धतीने झाली पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय आणि माझा जर बायोचा स्कोर 320 पेक्षा कमी येत असेल, खरं तर 340-350 यायला पाहिजे, पण जर तो 320 पेक्षा कमी येत असेल तर हे क्रिमिनल आहे. मी एनसीईआरटीचं पुस्तक आतापर्यंत तोंडपाठ केलेलं नाही का? आणि हो, तोंडपाठ करणं म्हणजे समजून घेऊन तोंडपाठ करणं, इतक्या वेळेस वाचणं, इतक्या डिटेल्ड पद्धतीनं वाचणं की त्यातला एक ओळ आता मला परफेक्टली येते. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये थेअरी परफेक्ट आलीच पाहिजे, कॉन्सेप्ट क्लिअर असल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणामध्ये एमसीक्यू सोडवण्याची प्रॅक्टिस आपली असली पाहिजे. माय डिअर फ्रेंड्स, या नीट एक्झामिनेशनला तुम्ही नीट समजून घ्या, तिला आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. ज्या स्टुडंटला 600, 650, 700 मार्क मिळतायत ते काही फार वेगळं करतायत असं नाही, पण ते जे करतायत ते डिसिप्लिनने करतायत, ते जे करतायत ते दररोज करतायत. तुम्ही रोज 8-10 तास अभ्यास करू शकणार नसाल तर माय डिअर फ्रेंड्स, प्लीज नीट रिपीट करण्याच्या फंडात पडू नका. तुम्ही बऱ्याचदा स्मार्ट वर्क हे शब्द ऐकलेले असतील, बरोबर आहे, आणि बऱ्याचदा तो हार्डवर्कच्या विरुद्ध अर्थाने वापरला जातो. अतिशय चुकीची कॉन्सेप्ट आहे. माय डिअर फ्रेंड्स, नीट क्रॅक करण्यासाठी, कुठली एंट्रन्स एक्झाम क्रॅक करण्यासाठी स्मार्ट वर्क करायला लागतं, बरोबर आहे, पण हार्डवर्क करायला लागतं. रादर हार्डवर्क स्मार्टली करायला लागतं. मी खूप हुशार आहे म्हणून मी फक्त 2 तास अभ्यास केला तरी सुद्धा नीट क्रॅक करू शकेल, अशा भ्रमात जर तुम्ही असाल तर भारतामध्ये असे 1 लाख तुमच्यापेक्षा हुशार विद्यार्थी बसलेले आहेत. ते थोडेसे तुमच्यापेक्षा जास्त डिसिप्लिन आहेत, ते तुमच्या पुढे नीटच्या परीक्षेमध्ये जाणार आहेत. इतर कुठल्या तरी कोर्सला ऍडमिशन घेऊन पार्ट टाइम नीटचा अभ्यास करणं वगैरे अशा फंदात तर अजिबात पडू नका. तुम्ही जर नीटची परीक्षा रिपीट करणार असाल तर फक्त नीट रिपीटवर पुढचं 1 वर्ष कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. जो लास्ट इयरचा तुमचा वीक सब्जेक्ट होता तो या वर्षी तुमचा स्ट्रॉंग पॉइंट झाला पाहिजे, या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे.
माय डिअर स्टुडंट्स, रिपीट स्टुडंट्सकडे भरपूर वेळ असतो. ॲज कम्पेअर टू फ्रेशर त्यांना हा ॲडव्हान्टेज असतो. त्यांना मध्ये बोर्ड एक्झाम येणार नसते. बाकी 12वीचे जे काही कम्प्लिशनचे काम आहेत ते सगळे त्यांना करायला लागणार नसतात. मात्र त्यांच्यावरचं मेंटल प्रेशर फ्रेशरपेक्षा डबल असतं. हे प्रेशर आपल्याला हँडल करायचंय आणि त्या प्रेशरमध्ये आपल्याला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. स्टुडंट्स, तुम्ही नीटची परीक्षा रिपीट करायची ठरवली असेल तर स्वतःशी इतका सगळा संवाद तुम्ही साधला पाहिजे. हा अजिबात मोटिवेशनल व्हिडिओ नाहीये की इथे मी तुम्हाला मोटिवेट करेल की या नीट आपण क्रॅक करूयात वगैरे वगैरे, असं मी काही सांगत नाही. पण जर तुम्हाला नीट रिपीट करायचे असेल, जर तुम्हाला तो विश्वास वाटत असेल की यार मी स्वतःला माझा एक चान्स दिला पाहिजे, मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची सीट मिळवता येईल, थोड्याशा चुका झाल्यात या मी नक्की इम्प्रूव्ह करू शकेल, तर माय डिअर फ्रेंड्स, मी खात्रीनं सांगतो तुम्हाला यश नक्की मिळेल. नीट सिस्टमॅटिकली रिपीट करण्याचा तुमचा निर्णय झालेला असेल, नीट एफर्ट्स घेऊन तुम्हाला रिपीट करायचे असेल, तर माय डिअर स्टुडंट्स, सप्तर्षीचा 2022ची ही जी लाईव्ह क्लासेसची बॅच आहे फॉर कम्प्लीट नीट प्रिपरेशन तुमच्या भरपूर फायद्याची ठरू शकते. मी यापूर्वी या बॅचची डिटेल माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्या स्टुडंटला इंटरेस्ट आहे त्यांनी आवर्जून तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हा एक मेंटर्ड प्रोग्राम आहे, म्हणजे या बॅचमध्ये आम्ही 100 स्टुडंटला फक्त ऍडमिशन देतो आणि प्रत्येक स्टुडंटला एक मेंटर असाइन केलेला असतो, जो वर्षभर त्या स्टुडंटचा प्रोग्रेस, त्या स्टुडंटचं इम्प्रूव्हमेंट, त्या स्टुडंटला येणारे डाऊट्स आणि नीट एक्झामसाठी इथून पुढच्या प्रिपरेशनसाठी त्याची स्ट्रॅटेजी नेमकी काय असावी या सगळ्यांबद्दल त्या स्टुडंटचं हँड होल्डिंग करतो. या बॅचमध्ये जे स्केड्यूल असणार आहे या बॅचचं थोडक्यात सांगतो. 2 फेजेसमध्ये ही बॅच असणार आहे. पहिली फेज जी आहे 27 सप्टेंबर ते 21 मार्च 25 आठवड्यांमध्ये नीटचा संपूर्ण सिलेबस रिवाइज केला जातो, ज्यामध्ये आपण पूर्ण कॉन्सेप्च्युअल थेअरी, एमसीक्यू प्रॅक्टिस सगळ्या गोष्टी घेतो. यामध्ये लाईव्ह लेक्चर्स आहेत, असाइनमेंट्स आहेत, स्टडी मटेरियल आहे, असाइनमेंटचे व्हिडिओ सोल्युशन्स आहेत, डाऊट सॉल्व्हिंग आहे आणि सेकंड फेजमध्ये मॉक टेस्ट आहेत. अज्युमिंग की सेकंड फेज ही फक्त 2 महिन्यांची असेल, पुढच्या वर्षी ही कोविड सिच्युएशनमुळे नीट थोडीशी लांबली तर आपल्याला सेकंड फेजमध्ये थोडासा जास्त वेळ मिळेल. नीटची परीक्षा होईपर्यंत ही बॅच आम्ही कंडक्ट करणार आहोत. बॅचचं लाईव्ह लेक्चरचं जे स्केड्यूल आहे ते स्केड्यूल अशा पद्धतीनं असणार आहे. एव्हरी डे 2 आवर्स लेक्चर असणार आहे. संध्याकाळी 7 ते 9 हा लेक्चरची वेळ आहे. मंडे ट्यूजडे फिजिक्ससाठी आहेत, वेनसडे थर्सडे केमिस्ट्रीसाठी आहेत, फ्रायडे सॅटरडे हे बायोलॉजीसाठी आहेत. सब्जेक्ट वाईज सुद्धा ही बॅच लावता येते. एखाद्या स्टुडंटला फक्त फिजिक्स जॉईन करायचं असेल किंवा केमिस्ट्री जॉईन करायचं असेल किंवा बायोलॉजी जॉईन करायचं असेल, तुम्ही सिंगल सब्जेक्टला सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता. सप्तर्षीचं ऍप तुम्ही डाउनलोड करा प्ले स्टोअरवरनं, सप्तर्षी क्लासेस, आणि तिथे स्टोअर सेक्शनमध्ये या बॅच बद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तिथे तुम्ही डायरेक्टली ही बॅच परचेस करू शकता. त्या बॅच बद्दल आणखीन माहिती हवी असेल, अजून काही तुमच्या शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे. माय डिअर फ्रेंड्स, तो गुगल फॉर्म फिलअप करा. सप्तर्षीच्या ऑफिसमधनं तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला ज्या काही बॅच बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल ती लवकरात लवकर आमच्यातर्फे दिली जाईल. नीट रिपीट करण्याचा निर्णय आपण घेत असू तर 100% एफर्ट्स घेऊन आपण नीट रिपीट करायची आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.